नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणेमध्ये मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. शुभ सकाळ सर्वांना. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे ज्याला आपण एमपीडब्ल्यू किंवा आरोग्य सेवक बोलतो, त्याचा तांत्रिक विषयासहित संपूर्ण अभ्यासक्रम डिटेल टॉपिक लिस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितली जाणार आहे. त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे अपेक्षित आहे. तसेच व्हिडिओला सुरुवातीला लाईक करायचं आहे. आपण जर नवीन असाल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याकडे एमपीडब्ल्यू स्वच्छता निरीक्षक असेल किंवा एमपीडब्ल्यू करिता तांत्रिक विषयासहित बॅचेस स्टार्ट झालेले आहेत. 1 मे पासून नवीन बॅच सुरू होत आहे. तर याची तांत्रिक विषयासहित बॅच यामध्ये तुम्हाला पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, त्यासोबत तांत्रिक विषयावरती जास्तीत जास्त भर, दर महिन्याला झूम मीटिंग, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यासोबतच सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स सुद्धा आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, ज्याच्या तुम्ही प्रिंट आउट काढू शकता. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता आपला जो नंबर आहे 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे, किंवा ऍपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथनं जाऊन तुम्ही ऍप डाउनलोड करायचा आहे, बॅच जॉईन करू शकता. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण बघणार आहोत नेमकं एमपीडब्ल्यूचा तांत्रिक विषयासहित अभ्यासक्रम कोणते टॉपिक देण्यात आलेले आहेत, ज्याला आपल्याला आतापासून अभ्यासाला लागायचं आहे. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, ओके, किंवा आरोग्य सेवक. तर यामध्ये बघूया आपण. पहिला टॉपिक आहे डेमोग्राफी स्टॅटिस्टिक्स. अगोदर टेक्निकलची टॉपिक बघूया, नंतर नॉन टेक्निकल तुम्हाला मी सांगणार आहे कोणकोणते सब्जेक्ट आहेत. तर यामध्ये डेमोग्राफी स्टॅटिस्टिक्स म्हणजे लोकसंख्याशास्त्र, सांख्यिकी, लोकसंख्येचा संपूर्ण अभ्यासक्रम. म्हणजे 2011 ची जनगणना तर करायचीच आहे, परंतु जन्मदर कसा वाढतो, मृत्यूदर कसा कमी होतो, किंवा त्यामध्ये घट किंवा वाढ कशी होते, किंवा आपल्याला लिंग गुणोत्तर याचा संपूर्ण अभ्यासक्रम, लोकसंख्येची संरचना कशी ठरत असते, लोकसंख्येची घनता कशी मोजली जाते, सर्व बाबी आपण इन डिटेल या लोकसंख्या शास्त्र सांख्यिकी या टॉपिक मध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर दुसरा आहे डिस्पोजल ऑफ वेस्ट, कचरा व्यवस्थापन. कचऱ्याचे प्रकार कोणते आहेत, सुका कचरा, ओला कचरा, त्यानंतर घरगुती कचरा असेल, औद्योगिक कचरा, जैववैद्यकीय कचरा असेल, या टॉपिक मध्ये. त्यानंतर एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन म्हणजे पर्यावरणीय स्वच्छता. जे काही वेगळ्या प्रकारचे पोल्युशन होतात, एअर पोल्युशन असेल तर हे पोल्युशन कमी किंवा जे आपण डेव्हलपमेंट करणार आहोत ते सस्टेनेबल कशी राहील याकरिता पर्यावरणाचं संरक्षण करायचं आहे, स्वच्छता करायची आहे. त्यानंतर इपिडेमोलॉजी, जे साथीचे आजार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे व्हेक्टरबॉर्न असतील किंवा वॉटरबॉर्न डिसीज आहेत, यामध्ये चिकनगुनिया असेल, डेंग्यू असेल, त्यानंतर कॉलरा, हे सगळे डिसीज आपल्याला ते कशामुळे होतात, त्यांच्यावरती कोणती नवीन लस आहे का, त्यांचं व्हेक्टर कोणता आहे ज्यामुळे तो चावल्यानंतर आपल्याला तो आजार होतो, त्याच्यावरती निदान कसं करायचं आहे, औषधी कोणती आहे ते बघायचंय. त्यानंतर हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन प्रोग्राम, आरोग्य प्रशासन कार्यक्रम. हेल्थ एज्युकेशन तुम्हाला किंवा हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तुम्ही जाणार आहात त्या संदर्भातलं एक स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा 6 क्रमांकाचा टॉपिक आहे हेल्थ एज्युकेशन, आरोग्य शिक्षण. ओके, यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आहे, आरोग्याची निगा कशी राखायची आहे. ओके, तर त्यानंतर आहे कोणकोणत्या प्रकारचे लसीकरण असतात. त्यानंतर इन्फेक्शन कंट्रोल, जे संसर्ग नियंत्रण, म्हणजेच जे संसर्गजन्य आजार आहेत त्यांच्यापासून आपल्याला मॉनिटरिंग कसं करायचं आहे, प्रिव्हेन्शन कसं घ्यायचं आहे, ते होणार नाही त्याची काळजी कशी घ्यायची आहे ते या टॉपिक मध्ये बघितलं जाणार आहे. त्यानंतर न्यूट्रिशन अँड डायटिक्स, पोषण आणि आहारशास्त्र. बघा, यामध्ये आपला जे आहार आहे तो कसा असणं गरजेचं आहे, त्यासाठी कोणते पोषक तत्वे आपल्या जेवणामध्ये, आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. विटॅमिन्स असतील, प्रोटीन असतील, कार्बोहायड्रेट्स आहेत, लिपिड आहेत, फॅट्स किंवा वॉटर अँड मिनरल्स असतील, यांचं संपूर्ण आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर पब्लिक हेल्थ बेसिक्स आहेत, सार्वजनिक आरोग्याच्या ज्या मूलभूत बाबी आहेत, ओके, पब्लिक सेक्टर मधल्या त्या हेल्थ रिलेटेड त्या आपण या टॉपिक मध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे सॅनिटरी हेल्थ बेसिक, स्वच्छतेविषयक आरोग्याच्या ज्या मूलभूत बाबी, मूलभूत गोष्टी आहेत, की जेवणापूर्वी किती सेकंद हात धुतला पाहिजे, कशा स्वरूपाचा, त्यानंतर याची काळजी कशी राखता येईल, हे सगळं 10 नंबरच्या पॉइंट मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यामध्ये टेक्निकलचं जर बघितलं आपण, आपला जो सिलेबस आहे, एकूण क्वेश्चन किती असतात, 100 प्रश्न आहेत, आणि गुण किती आहेत आपल्याला, 200 गुण असतात. तर यामध्ये
जे विषय आहेत, मराठी व्याकरण आहे, मराठी, त्यानंतर इंग्लिश ग्रामर, त्यानंतर सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञान मध्ये अजून 5 ते 6 विषयाचा समावेश होतो. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता, आणि तांत्रिक घटक. तांत्रिक घटक आपण जे बघितले ते सांगितलेले आहेत. ओके. आता यामध्ये सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, 2 ते 3 प्रश्न येणार आहेत. त्यानंतर भूगोलचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर अर्थशास्त्र असेल, त्यानंतर राज्यघटना आहे, चालू घडामोडी, याचा सर्वांचा आपल्याला जे 100 प्रश्न म्हणजे 60 प्रश्न टेक्निकल आणि 40 प्रश्न 10 प्रश्न ही नॉन टेक्निकल 4 विषयाकरिता राहणार आहेत. एक प्रश्न 2 गुणांकरिता, म्हणून 100 प्रश्न 200 गुणांचा पेपर ऑनलाईन स्वरूपामध्ये TCS किंवा IBPS कंपनी मार्फत कंडक्ट केला जाणार आहे. तर आरोग्य विभागांतर्गत 937 वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा जागा निघणार. ज्यांचा 12वी सायन्स झालेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी, तसेच 12वी सायन्स प्लस आरोग्य विभागामध्ये जर कोणाला फॉर्म भरायचा असेल तर MPWचा कोर्स असणं गरजेचं आहे किंवा SIचा कोर्स. तर आपल्याकडे याचे तुम्हाला सांगितले स्पेशल MPW ची बॅच आहे. स्वच्छता आणि सेवा असेल, MPW तांत्रिक विषयासहित बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 9823442263 हा नंबर दिलेला आहे. या नंबर तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे. ओके. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. ओके, थँक्यू.